नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी नंतर पॉलिटेक्निक डिप्लोमा दुसऱ्या राऊंडचे कॉलेज सीट मिळाल्यानंतर ते सीट ॲक्सेप्ट कशी करायची हे प्रोसेस आपण बघणार आहोत. शिवगणेश कॉम्प्युटर सेंटर यांच्या शिवगणेश ऑनलाईन सपोर्ट मराठी या चॅनलवरती. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बघा, सीट ॲक्सेप्ट करताना आपल्याकडे दोन ऑप्शन असतात, एक म्हणजे बेटरमेंट आणि दुसरं म्हणजे फ्रीज. बेटरमेंटचे ऑप्शन फॉर्म भरताना टाकलेल्या एकूण ऑप्शनपैकी पहिले 3 सोडून 4 पासून कोणतेही ऑप्शन मिळालेले विद्यार्थी बेटरमेंट करू शकता. बेटरमेंट म्हणजे आता मिळालेले सीट आपल्या नावे रिझर्व ठेवून यापेक्षा बेटर कॉलेज किंवा बेटर ब्रँचसाठी पुढील राऊंडसाठी अप्लाय करणे. जर पुढील राऊंडमध्ये टाकलेल्या बेटर ऑप्शनपैकी कोणतेही ऑप्शन आपल्याला मिळाले तर हे रिझर्व असलेले सीट ॲटोमॅटिक कॅन्सल होते व आपल्याला मिळालेल्या बेटर सीटला प्रवेश घ्यावा लागतो. तसेच आपण फ्रीजचा समजून घेऊ. ऑप्शन फॉर्म भरताना टाकलेल्या एकूण ऑप्शनपैकी पहिले 3 पैकी कोणतेही जर तुम्हाला ऑप्शन मिळाले तर तुमचे सीट ॲटो फ्रीज होईल व तुम्हाला जे मिळाले त्याला प्रवेश घ्यावा लागेल. सर्वप्रथम आपण DTE महाराष्ट्र या वेबसाईटवरती जाणार आहोत. DTE महाराष्ट्र या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर असा एक इंटरफेस ओपन होईल. त्यातला एक सेकंड नंबरचा ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हे बघा, ॲक्सेप्टन्स ऑफ द अदर ऑफर्ड सीट बाय द कॅन्डिडेट हे सुरू झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला युजरनेम सर्वात आधी टाकायचा आहे, जो DEN नंबर असतो आपल्या ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंटआउटवरती असतो, तो इथं एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर आपण फॉर्म भरताना जो पासवर्ड टाकलेला असतो तो पासवर्ड इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर इथं आपल्याला एक सिक्युरिटी कोड म्हणून एक कॅप्चा दिला जातो, तो टाकायचा. त्यानंतर आपल्याला असा प्रोव्हिजनल अलॉटमेंट डिटेल्स दिसेल आपली, की आपल्याला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे, कोणती ब्रँच मिळालेलं आहे, किती नंबरचं प्रेफरन्स अलॉटेड झालेलं आहे. तर आपल्याला हे ॲक्सेप्ट करताना सर्वात अगोदर आपल्याला क्लिक हेअर टू कंप्लीटवरती क्लिक करायचं आहे. नंतर आपली डिटेल्स पूर्णपणे चेक करून घ्यायची आहे. काही रॉंग असलं तर व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. ते काही रॉंग असलं तर मेल टाकता येते. व्हेरीफाय कॅन्डिडेट टाईपमध्ये आपल्याला करेक्ट सर्व ऑप्शन इथं जेवढे दाखवत आहे एवढे जर आपले व्यवस्थित असतील तर करेक्ट करायचे. जर काही रॉंग असेल तर इनकरेक्टचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सर्व डॉक्युमेंट आपल्याला चेक करून व्यवस्थित आहेत की नाहीत त्याला व्हेरीफाईड करायचं आहे. व्हेरीफाईडवरती सर्व ऑप्शनच्या समोर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सर्व ऑप्शन ग्रीन होऊन जातील. नंतर प्रोसीड टू नेक्स्ट करायचं आहे. प्रोसीड टू नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला इथं 2 ऑप्शन, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की बेटरमेंट आणि फ्रीज असे 2 ऑप्शन राहत. तर तुम्हाला काय करायचं आहे ते तुमची पसंत आहे. जर तुम्हाला आता जे मिळालेलं आहे त्याला ॲडमिशन घ्यायची असेल याच राऊंडमध्ये तर त्याला फ्रीज करायचं आहे. फ्रीज केल्यानंतर गेट OTP सेंड करायचा आहे. OTP तुमच्या मोबाईल नंबरवरती येईल. मोबाईलवर जो आलेला आहे तो OTP इथे एंटर करायचा आहे. इथं OTP एंटर केल्यानंतर आपल्याला प्रोसीड करायचं आहे. ओके. प्रोसीड केल्यानंतर अशा प्रकारे प्रिंट येईल. त्या प्रिंटला आपण प्रिंटची कमांड द्यायची आहे आणि सेव्ह ॲज PDF आपल्या मोबाईलमध्ये म्हणा किंवा आपल्या लॅपटॉपमध्ये कॉम्प्युटरमध्ये ते सेव्ह करून ठेवायची आहे. ती सेव्ह करताना ती एकाच पेजवरती आलं पाहिजे. त्याच्यामुळे व्यवस्थित सेटिंग करून घ्यायची आहे. आपली मार्जिन ऑफ स्केल व्यवस्थित कमी मार्जिन करून एकाच पेजवरती येते की नाही ते व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे आणि ते आल्यानंतर सेव्ह करायची आहे. सेव्ह करताना फाईलला व्यवस्थित नाव द्या जेणेकरून ते वेळेवरती आपल्याला व्यवस्थित शोधता येईल. त्याच्यानंतर तुम्ही प्रिंट काढायची. त्याच्यानंतर प्रिंट काढल्यानंतर जे आपल्या लॉग इनमध्ये आता मी दाखवतो तुम्हाला, आपल्या लॉग इनमध्ये जे ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंटआउट असते, ॲक्नॉलेजमेंट फॉर्म प्रिंटआउट असते बघा, प्रिंटेबल ॲप्लिकेशन फॉर्म, रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट, नंतर व्यू प्रोव्हिजनल डिप्लोमा मेरिट लिस्ट, व्यू फायनल डिप्लोमा मेरिट लिस्ट,
सीट ॲक्सेप्टन्स फॉर्म, या सर्वांची आपल्याला एक एक कॉपी प्रिंटआउट काढायची आहे आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन आपल्याला कॉलेजला जायचं आहे, कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.